शासकीय वसतिगृह व इंग्लिश मीडियम शाळेतील गंभीर समस्यांवर युवा सेनेचा आक्रमक पाठपुरावा। महाराष्ट्र राज्याचे शिक्षण उपसंचालक माननीय श्री एकनाथ आंबेकर यांच्या धुळे दौऱ्यादरम्यान युवा सेनेच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन शासकीय वसतिगृह तसेच इंग्लिश मीडियम शाळांमधील गंभीर व चिंताजनक समस्यांकडे लक्ष वेधले। युवा सेनेने मांडलेल्या निवेदनानुसार शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह मूलभूत सुविधांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलाय। वसतिगृहातील काही मेस कर्मचारी मद्यप्राशन करून काम करत असल्याच्या तक्रारी असून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे व अपुरे भोजन दिले जात आहे। तसेच वसतिगृहात कायमस्वरूपी वॉचमन नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याने कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची नोंद कोणीही घेणे कठीण आहे। शिवाय संडास व स्नानगृहांची दुरावस्था, अस्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, नियमित कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे संपूर्ण कारभार तात्पुरत्या कर्मचाऱ्यांवर चालत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले। रात्री अपरात्री विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जबाबदारी कोणाची, असा गंभीर प्रश्न उपस्थित करत वसतिगृहात कायमस्वरूपी निवासी अधिकारी नियुक्त करण्याची ठाम मागणी करण्यात आली। दुसरीकडे काही इंग्लिश मीडियम शाळांकडून आवश्यक सुविधा न देता अवाजवी फी वाढ करण्यात येत असल्याची बाबही युवा सेनेने शिक्षण उपसंचालकांच्या निदर्शनास आणून दिली। वाढीव फी भरण्यासाठी पालकांवर सातत्याने दबाव टाकला जात असून अनेक पालक आर्थिक व मानसिक तणावाखाली आहेत। युवा सेनेने संबंधित अधिकाऱ्याकडे मद्यप्राशन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची, वसतिगृहात दर्जेदार भोजन, स्वच्छ पिण्याचे पाणी, सक्षम सुरक्षा व्यवस्था, कार्यरत सीसीटीव्ही यंत्रणा, कायमस्वरूपी वॉचमन व निवासी अधिकारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली। तसेच इंग्लिश मीडियम शाळांकडून करण्यात येणारी बेकायदेशीर फी वाढ, पालकांवरील अन्यायकारक तगादा तात्काळ थांबवून विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या हिताचे संरक्षण करण्याची मागणी केली। विद्यार्थ्यांची सुरक्षा, शिक्षणाचा दर्जा, पालकांच्या हक्काशी तडजोड कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही। प्रशासनाने या सर्व गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन ठोस सकारात्मक उपाययोजना कराव्या, अन्यथा युवा सेना अधिक तीव्र भूमिका घेईल, असा इशारा यावेळी दिला। यावेळी योगेश राजेंद्र मराठे, जिल्हाध्यक्ष युवा सेना धुळे जिल्हा, अमित खंडेलवाल, शहराध्यक्ष युवा सेना, चेतन धामेचा, उपशहर प्रमुख अनिल ठाकूर, तुषार सातपुते, नितीन धनगर, राहुल ठाकूर, प्रवीण मराठे, सागर पाटील, सुमित चौधरी तसेच अन्य युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।